आज आहे अक्षय तृतीया. माझी इथं अंघोळ वगैरे झाली होती. सकाळी लवकर उठायचा प्लॅन होता, पण उशीरच झाला उठायला, कारण रात्री झोपायला 12-1 वाजते, त्याच्यामुळे उठायला पण उशीर होतोय. नंतर इथं स्विगीवरून थोडंसं सामान मागवलं होतं, जे की आता स्वयंपाकाला लागणार होतं. आणि आज होता पुरणपोळीचा बेत. इथं मिस्टरांना डब्बा बनवायला लागले होते. त्यांना द्यायची होती आज मटकीची भाजी आणि त्याचबरोबर चपाती. त्यांनी दुपारच्या जेवणाला तर काही राहणार नाहीत. मग इथं कढीपत्ता वगैरे घेऊन आले होते मी. खालून जाऊन नंतर इथं चपात्या करायला घेतल्या होत्या, कारण त्यांचा डब्बा द्यायचा होता भरून लगेचच. इथं मग त्यांना पहिल्यांदा 2-3 चपात्या करून दिल्या. आणि आज अक्षय तृतीया आहे म्हणल्यास पित्र जे आहेत ना, तर ते जेव घालायचे असते आणि आंब्याचा पहिला रस करायचा असते. तर इथं आज सगळं करायचं होतं. मग बाहेर जाऊन मी आंबे पण घेऊन आले होते. पुरण जे आहे ना, ते पण आता तयार झालं होतं. हे आता वाटून घ्यायचं होतं आणि नंतर घेतले होते मी भजे करायला. आणि आमच्या घरात मला भजी सोडलं तर बाकी सगळ्यांनाच भजी आवडतात. मग इथं सगळ्यांसाठी भजी ती करून घेतली आणि नंतर आता करायच्या होत्या मला पोळ्या. माहीला पण झोपवलं होतं. तिनं पण आज दिवसभर खेळली होती. मग दमून तिनं झोपली होती. मला पोळ्या करायला 1:30-2 वाजले होते. मग तिनं झोपल्यास पटपट पोळ्या करून घेतल्या. आणि आज दीदीला बोलवायचं होतं जेवायला, त्याच्यामुळे भरपूर सारा स्वयंपाक बनवायचा होता आणि पोळ्या पण भरपूर साऱ्या बनवायच्या होत्या. आणि आजच्या पोळ्या असल्या भारी झाल्या होत्या. प्रत्येक पोळी एक ना एक पोळीनं अशी एकदम टम्म फुगली होती आणि मला त्या उलटताना सुद्धा भीती वाटू लागली, कारण त्याच्यातून जर वाफ आली ना हातावर चांगलंच भाजतं आहे. त्याच्यामुळे ना मी बेतही पलटत होते. आणि मग इथं मस्त पोळ्या करून झाल्या आणि आता बनवत होते मी आंब्याचा रस. अक्षय तृतीया म्हणल्यास आंब्याचा रस तर होणारच ना. मग मिक्सरमध्ये मस्त फिरवून घेतला. आणि हे नणंदबाईला यायला संध्याकाळचे 6 वाजले होते. मग त्यांनी आल्यास मस्त जेवायला घेतलं होतं. पोळ्या, रस, भजे, आमटी, भात एवढं सगळं होतं. आणि मग सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. मिस्टर तर काय नव्हते जेवायला, त्यांना यायला 9 वाजतात. मग इथं माहीनं मस्त आशिषसोबतनं खेळायला लागली होती आणि मस्त धिंगाणा केला तिनं आज सगळ्यांसोबत. आणि मग इथं आत्या ज्या आहेत ना माहीच्या, तर त्या निघाल्या होत्या आणि तिने मला पण घेऊन चल म्हणत होती. चप्पल आणली घालायला, मोठा चप्पल. तिचा चप्पल तर राहिला बाजूला, दुसऱ्यांचा चप्पल तिला आजकाल घालायचं असते. मग तिने आता चप्पल घालून चाला म्हणत होती घेऊन आणि मला पण म्हणत होती. तर चला मग, असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.